बोरपाडळे घाटात पुन्हा बर्निंग कारचा थरार। कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील बोरपाडळे घाटात आज पहाटे पुन्हा बर्निंग कारचा थरार पाहावयास मिळाला। या घटनेत प्रसंगावधान राखून मोटार चालक बाहेर पडल्याने अनर्थ टळला। कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावरील बोरपाडळे घाटात कार क्रमांक MH05 AX 4123 जळून खाक झाली। सदरची घटना बुधवार दिनांक 10 रोजी पहाटे 4:15च्या सुमारास घडली। सुमारे 3 वर्षापूर्वी याच ठिकाणी एक 4-चाकी वाहन पेटून एक जण ठार झाला होता। याबाबत घटनास्थळावर राष्ट्रीय महामार्ग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रत्नागिरी निपाणीकडे जाणाऱ्या वसीम हुसेन दावत राहणार निपाणी हे बुधवार दिनांक 10 रोजी बोरपाडळे घाटात कारने आले असता कारच्या लाईट्स अचानक बंद पडल्या। कार बाजूला घेतली असता कारच्या पुढील भागाने पेट घेतल्याचं लक्षात येताच चालक दावत आपल्या साहित्यासह गाडीतून बाहेर पडले। काही वेळात त्यांच्या डोळ्यादेखत गाडी भस्मसात झाली। सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। पोलिसांना त्यांनी माहिती दिली। यावेळी अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली। राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी भेट देऊन वाहतूक सुरळीत होण्यासाठी गाडी रस्त्याच्या कडेला घेतली। याबाबत पन्हाळा पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास चालू आहे। KK न्यूज साठी पन्हाळा प्रतिनिधी दत्तात्रय बोबडे। तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी।